नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये नसलेले वाद तयार करून वातावरण अशा पद्धतीनं करून टाकले की जसं काय राज्यसभेची जागा, विशेषतः ती एक जागा, 6 जागाचं तर काही नाही, पण जी शेवटची एक जागा आहे 7 नंबरची, ती म्हणजे काहीतरी फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर सगळी चर्चा चालू आहे. 2 पद्धतीचे व्हिडिओ आम्ही केले. एकतर प्रादेशिक पक्षांची काय परिस्थिती आहे, म्हणजे मराठीचा दिवस आपण असं म्हणतो, म्हणजे 27 तारखेला झाला, आणि त्या पार्श्वभूमीवरती मराठी प्रादेशिक पक्षांची काय अवस्था आहे ह्याचा एक व्हिडिओ आम्ही केलेला होता. आज मी तुमच्यासमोर जो विषय ठेवतो आहे तो ह्या सगळ्यातून थोडासा वेगळा आहे. अरविंद केजरीवाल यांची सुटका झाल्याच्या नंतर असं वाटलं होतं की अरविंद केजरीवालचा पक्ष, आम आदमी पक्ष आणि त्याच्या विरोधामध्ये भाजप यांच्यामध्ये त्याच्यावरून काहीतरी सुरू होईल. नॅचरली त्यांना आतापर्यंत एवढी टीका केली, त्यांच्या निवडणुकीमध्ये पराभव केला. आमच्यासारखे अरविंद केजरीवालांचे विरोधक ते या सगळ्या पराभवातून आणि त्याच्यावरून ज्या पद्धतीने टीका आम आदमी पक्षावरती करत होते, आता त्यांच्या समर्थकांना संधी मिळाली की बघा, तुम्ही तर म्हणत होते हा दोषी आहे, हा कसा निर्दोष सुटला, वरच्या न्यायालयामध्ये जाईल, खटला लांबेल, काय ते सगळं बाजूला ठेवा. आज अरविंद केजरीवाल सुटलेले आहेत हे निसंशय. पण त्याच्यातून जो विषय पुढे आला, मला मोठी गंमत वाटली. म्हणजे भारतात सध्या परिस्थिती अशी झाली की विरोधक इतके बावचळलेले आहेत की त्यांना भाजपशी मारामारी करायची हे विसरून पहिल्यांदा आपसामध्येच मारामारी करणं कसं आवश्यक आहे. म्हणजे जी एक गोंधळाची परिस्थिती भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी एक काळ जशी होती की संस्थाने किंवा बाकीचे सगळे आपसामध्ये कशा पद्धतीनं लढत होते, ती संधी घेऊन बाहेरचे आले ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आक्रमक त्यांना कशी संधी मिळाली. किंवा मी ज्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ करतो आहे ते छत्रपती संभाजीनगर, तिथे जो देवगिरीचा प्रचंड सुंदर असा किल्ला आहे, आणि त्या यादवांच्या बाबतीमध्ये असं होतं की यादवांवरती जेव्हा हल्ला झाला बाहेरून, अल्लाउद्दीन खिलजी सारख्यांचे जे आक्रमण झालं किंवा मोहम्मद तुघलकांचं जेव्हा या ठिकाणी हे झालं, हे जेव्हा वेडा मोहम्मद ज्याला म्हटलं गेलेलं होतं, ही सगळी जेव्हा परकीयांची आक्रमणं भारतावर झाली, तेव्हा या ठिकाणचे राजे रजवाडे एक दिलानं लढतच नव्हते, ह्यांचे आपसातच मारामाऱ्या चालल्या होत्या. हे बाजूला ठेवा. पुढचं जे एक बारीक निरीक्षण इतिहासकारांनी नोंदवलेलं आहे, राजे राजांशी लढत होते. बाहेरून जर कोणी आला आणि आपल्या राजाला काही हे करत असेल तर त्या भागातला शेतकरी, सामान्य लोक आपल्या आपल्या शेतात उभे होते, ते नव्हते गेले लढायला. जे शिवाजी महाराजांसारख्यांच्या काळामध्ये घडलं, ते आपसात लढायला लागले तर तिथल्या सामान्य जनतेला त्यांच्याबद्दल काही उरलेलं नाही. हा इतका मोठा संदर्भ देण्याचं कारण म्हणजे आत्ता आम आदमी पक्षावरती भाजपने केलेली टीका, त्याला आम आदमी पक्षानं दिलेलं उत्तर, केजरीवाल यांचा तुरुंगवास आणि त्यांची आता निर्दोष सुटका. या पार्श्वभूमीवरती ह्यांच्या जे काही लढाया चालल्यात, सर्वसामान्य लोक तर बघतच बसलेत नुसते. आम आदमी पक्षाचं सगळं चालू आहे, आम आदमी गपचूप आहे. पण जी गंमत पुढे आलेली की काँग्रेसवाल्यांनी असा आरोप केलाय, म्हणून त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय, भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष हे मिलीजुली साजिश आहे. म्हणजे काय तर आम आदमी पक्षाला बरोबर आता पुढं येऊ घातलेल्या पश्चिम ह्याच्या पंजाबच्या निवडणुका आहेत, बाकीच्या राज्यातल्या निवडणुका आहेत, आणि त्या ठिकाणी आम आदमी पक्षाला संधी मिळावी, त्यांनी कोणाचं नुकसान करावं तर काँग्रेसचं नुकसान करावं. म्हणून भाजपने केलेली ही खेळी आहे. कारण की सगळी सिस्टीम तर भाजपच्याच ताब्यामध्ये आहे. ईडी त्यांच्या ताब्यामध्ये आहे, न्यायालय त्यांच्या ताब्यामध्ये आहे, ईडी, सीबीआय हे तर ते म्हणतातच, सगळं त्यांच्या ताब्यामध्ये आहे. ज्युडिशरी पण त्यांच्या ताब्यामध्ये, न्यायसंस्था सुद्धा. म्हणून हा आरोप काँग्रेसवाल्यांनी केलेला आहे. असायची गोष्ट म्हणजे की त्यांनी असा आरोप केलेला आहे की आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना सोडून नेण्यामध्ये भाजपचाच कसा हात आहे. आता हसायची गोष्ट अशी आहे की एक साधा प्रश्न, ह्याच्यात अभ्यासक वगैरे बाजूला ठेवा, राजकीय पण बाजूला ठेवा. कुणाही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला असं कळतं आहे की जेव्हा अरविंद केजरीवाल यांचा पक्ष पहिल्यांदा, त्यांचे काहीतरी 28 नगरसेवक निवडून आलेले होते आणि त्यांना प्रत्यक्ष सत्ता स्थापन करण्याच्यासाठी 36 पाहिजे होते. एकूण 70ची काहीतरी ती विधानसभा आहे, 35 त्याच्या एक जास्त 36. यांना कुठल्या 8 आमदारांनी पाठिंबा दिला होता पहिल्यांदा? अरविंद केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्रीच केव्हा झाले?
काँग्रेसच्या पाठिंब्यावरती काँग्रेसच्या 8 आमदारांनी पाठिंबा दिला. समजा त्या काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला असता तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता आणि आम आदमी पक्ष बाहेर राहिला असता. पण ह्यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला, त्या पाठिंब्यावरती ते मुख्यमंत्री झाले, त्यांचा करिश्मा जो काय आहे तो सुरू झाला. इतकंच नाही, आत्ताची जी लोकसभा निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवाले यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. तो काँग्रेस पक्ष, ती काँग्रेस आता आम आदमी पक्षावरती असा आरोप करायला लागली की ह्यांचा आणि भाजपचा साठलोट आहे, ही भाजपची बी टीम आहे. दुसरी एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, हसावं का काय, त्याची कोणाची कीव करावी किंवा परिस्थिती अशी आहे. हे जेव्हा यापूर्वी कुठल्याही न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर ह्या सगळ्या डाव्यांचं, सगळ्या ह्या लेब्रांडूंचं म्हणणं असायचं अजून वरच्या न्यायालयाचा निकाल शिल्लक आहे, अजून आम्ही वरती अर्ज करूत आणि तेव्हा हे करू. आणि आता जेव्हा दिल्ली कोर्टानं फक्त हा म्हणजे सुनावलेला आहे निकाल, अजून समजा ही केस कुठल्या कारणानं वरच्या न्यायालयामध्ये गेली किंवा त्याच्यावरती अजून पुढे चालत राहील, मग तेव्हा तुमचं काय उत्तर आहे? म्हणजे हे कालपर्यंत काय म्हणत होते, कुठलाही निकाल लागल्याच्या नंतर आणि समजा हा आता ते जे आनंद उत्सव साजरा करायला लागले ते जेव्हा भाजपवाले करायचे तेव्हा हे म्हणायचे की नाही आम्ही वरच्या कोर्टात जाणार आहेत, आणि त्यांना पाठिंबा देणारे सगळे सांगायचे तसं त्या पद्धतीने. बरं, सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या नंतर त्याचा निकाल लागला तर हे मान्य करणार आहेत का? आत्ताच तुम्हाला मी सांगतो. अरविंद केजरीवाल निर्दोष सुटलेले आहेत, कुठल्या कारणानं आता त्याच्यातले तज्ज्ञ पण सांगतील, ते सगळे व्हिडिओ समोर येतात. ही केस सर्वोच्च न्यायालयात जाईल की नाही. समजा ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली, सर्वोच्च न्यायालयातही अरविंद केजरीवाल निर्दोष सुटले असं मी तुमच्या समोर ठेवते, तर तोपर्यंत काही प्रश्न येणार नाही. समजा सर्वोच्च न्यायालयामध्ये राहून गेलेले काही पुरावे किंवा काय त्याच्यातलं तांत्रिक मुद्दे असं बऱ्याचदा झालेलं आहे, खालच्या न्यायालयाचा निकाल वरती फिरवला गेला. तसं झालं तर मग हे काय म्हणणार आहेत? जे लोक आज असं म्हणत होते की सगळ्या व्यवस्था मोदींच्या ताब्यात आहेत, मग ते काँग्रेसवाल्यांनी सरळ सांगितलं की मोदींच्याच ताब्यात आहे, मोदींनी फक्त खेळ केलेला आहे आणि अरविंद केजरीवालांना मोकळं सोडले. पण आम आदमी पक्ष काय म्हणतोय की नाही बघा सत्याचा कसा विजय झाला, केजरीवाल यांना रडू कसं फुटलं, त्यांच्या त्या रडण्याचे फोटो सगळीकडे चाललेले आहेत. आणि ते कमी पडलं म्हणून की काय त्याला पाठिंबा देणारे हे सगळे जे लेब्रांडो, विचारवंत, पत्रकार, बुद्धिजीवी, लेखक वगैरे आहेत, त्या सगळ्यांनी गळे काढायला सुरुवात केलेली. आता ही जी सगळी अशा पद्धतीची परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हे समजून घ्यायला तयार नाहीत काय व्यवस्थित आहे ते समोर. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे न्यायालयात गेले, न्यायालयाने त्यांना निर्दोष आता सोडलेलं आहे, त्यांना निर्दोषच म्हणावं लागेल. वरती त्यांच्या विरोधामध्ये वरच्या कोर्टात जेव्हा काही जायचे तोपर्यंत सुद्धा त्याला स्थगिती दिली किंवा असं काही झालेलं नाही, निर्दोषच सोडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा शब्दच्छल करत बसण्यात काहीही अर्थ नाही. मी केजरीवाल यांचा कितीही विरोधक असलो तरी आत्ताच्या या खटल्यामध्ये त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे हे मान्य करावं लागेल. उलट ते ज्या व्यवस्थे मोदींच्या ताब्यात आहे, मग आता काँग्रेसचं थोडा वेळ बाजूला ठेवतो, आम आदमी पक्षाकडून हे वधून आता घ्यावं लागेल की तुमचा या व्यवस्थेवर विश्वास आहे की नाही. हे अशाला असं EVMच्या बाबतीत झालेलं होतं. जेव्हा यांचा पराजय व्हायचा तेव्हा हे बोंबा मारणार आणि ज्या ठिकाणी यांचा विजय झालेला आहे ती राज्य असो किंवा लोकसभेच्या 99 जागा काँग्रेस, सगळ्या विरोधकांना मिळून 234 जागा मिळालेल्या आहेत लोकसभेमध्ये. मग या 234 जागी EVMचा घोळ आहे का नाही आहे? म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला हे सगळे अर्थ बदलायचे आहेत का? हे ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत ते सगळं लक्षात घेतल्याच्या नंतर उलट आता आपल्यावरती जबाबदारी अशी आली, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्यासमोर जी वस्तुस्थिती होती आहे त्याचा नीट विवेकबुद्धीने विचार करायला पाहिजे. एक सर्वसामान्य मतदार म्हणून, मी नुसतं नागरिक म्हणून म्हणत नाही, नागरिक म्हणून तर अजून कितीतरी कर्तव्य आहेत. मतदार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण नेत्याला निवडून देतो आणि 5 वर्ष झोपा काढतो. निवडणुकीच्या तोंडावरतीच काहीतरी सगळ्यांना जाग येते, कोण चांगला आहे कोण वाईट आहे याच्यावरती चर्चा होत राहते, एक काहीतरी वारं पसरत राहतं. म्हणजे पक्के मतदान करणारे, विचार करून करणारे किंवा त्यांचे अन्वय असलेले वेगळे, विरोधक वेगळे, पण हे जे सगळे काठावरचे लोक असतात त्या काठावरच्या लोकांमुळे निकाल इकडे तिकडे फिरतो. ह्या सगळ्या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे
कुठल्याही पद्धतीनं ह्या राजकीय लोकांच्या झपटमध्ये न येता जर आपण शांतपणे विवेकबुद्धीने विचार करून मतदान जर नाही केलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आत्ताचा सत्ताधारी असो किंवा आत्ताचा विरोधक असो, ह्याच्यातलं कोणी चांगलं आहे वाईट आहे असा काही प्रकार नाहीये. पण निर्णय घेत असताना व्यावहारिक पातळीवरती आपण डावं उजवं विचार करतो. डावं उजवं म्हणजे विचाराचा म्हणत नाही मी, डावी विचारसरणी उजवी विचारसरणी ह्या अर्थाने म्हणत नाही, भलं बुरं ह्या अर्थाने डावं उजवं म्हणतो. त्याच्यातलं आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्याप्रमाणे विचार करतो. पण त्याला जोडून एक दुसरा फॅक्टर आहे की भावनिक पातळीवरती काही ना काहीतरी लाटा येतात, काहीतरी वातावरण तयार होतं कोणाच्या तरी विरोधात. म्हणजे आत्ताचा जो पराभव झालेला आहे आम आदमी पक्षाचा दिल्लीमधला, हा पराभव तुम्ही स्पष्टपणे विचार करून त्यांचा करायला पाहिजे. किंवा आता सध्या सत्तेवर असलेले भाजप यांनी काय सुरुवात केलेली, केजरीवाल यांनी लढून दाखवावी निवडणूक, 10पेक्षा जास्त भाजपनी जागा त्यांच्या निवडून आल्या, तुम्ही राजकारण सोडून देईल. ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही, कारण की ह्यापूर्वी पण त्यांनी एक वाक्य कधी पाळलेलं नाही. किंवा अगदी आपल्याकडचे नाना पटोले सुद्धा लोकसभेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस नितीन गडकरींकडे समोर लढताना ते म्हणले होते मी जर हारलो तर कसं राजकीय संन्यास घेईल आणि राजकारण सोडून देईल. ते काही झालेलं नाही. नंतर त्यांची जी काही फरफट झाली, त्यांना विधिमंडळाचा अध्यक्ष केलं होतं आणि त्याचा राजीनामा देऊन त्यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, ते काही झालं नाही. सरकारच गडगडलं, हे सगळ्यांनी आपण बघितलेलं. केजरीवाल यांच्या सुटकेच्या निमित्तानं कलगीतुरा जो रंगलेला आहे, जो रंगायला अपेक्षित होता, रंगणं अपेक्षित होता आम आदमी पक्ष आणि भाजप, पण काँग्रेस आणि आम आदमी पक्षातच कलगीतुरा रंगलेला दिसतो आहे. बघूयात पुढं काय होतं ते. इंडिया आघाडीमध्ये वारंवार अशा पद्धतीने ज्या सगळे त्यांच्यामधले जे भांडणं, त्यांच्यामधला जो विसंवाद समोर येतो आहे, तो असा प्रत्येक गोष्टीतून समोर येतो आहे. काँग्रेसनी अरविंद केजरीवालवरती ज्या पद्धतीची त्यांची आत्ता सध्या टीका केलेली आहे, ती हे सांगते आहे की इंडिया आघाडी म्हणून एकसंध असं काही आता उरलेलं नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज